हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझं नाव निहारिका. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, फर्स्ट अटेम्प्ट टू व्लॉगिंग. ओके, तुम्हाला कळलंच असेल बिकॉज मी अगेन्स्ट द लाईट उभी आहे. ओके बेटा, तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी हे चॅनल खूप लेट चालू केलं आहे. ॲक्च्युली मला खूप 1-1.5 वर्ष झालं मला चॅनल स्टार्ट करायचं होतं फॉर डेली व्लॉगिंग. आणि नंतर इतकं कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट व्हायला लागलं की माझा थोडासा कॉन्फिडन्स डगमगला. बट इट्स ओके, वी आर बॅक ऑन ट्रॅक. ह्या चॅनलवर मी मोस्टली ऑनेस्ट रिव्ह्यूज, हॉल्स किंवा माझी फिटनेस जर्नी, मी ॲक्च्युली आता फिटनेस जर्नी स्टार्ट केली आहे. इट्स बिन नॉट इवन 1 डे. 1 जूनपासून मी स्टार्ट करणार आहे. सो त्याची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की काय रिझल्ट आहे. तुम्हाला सुद्धा कळेल की किती कन्सिस्टन्सी आणि किती डिसिप्लिन लागतं या सगळ्या गोष्टींसाठी. बिकॉज ट्रस्ट मी 2 ते 3 वेळा हे ट्राय केलंय, बट थोड्याशा इनकन्सिस्टन्सीमुळे आणि थोड्याशा लॅक ऑफ मोटिवेशनमुळे मला आतापर्यंत माझा गोल अचीव्ह नाही करता आला. बट दिस टाइम आय एम शुअर दॅट आय एम गोइंग टू अचीव्ह इट. अदर दॅन दॅट, माझी शॉर्ट इंट्रोडक्शन द्यायची झाली तर मी बॉम्बेची आहे, मुंबई. आणि मी युज्युअल माझं डे टू डे वर्क जे आहे ते ब्रँड आणि क्रिएटर्स सोबत असतं, कोलॅबरेशन आणि त्यांच्यासोबत काम करणं. बट आय नेवर थॉट की मी स्वतः कॅमेरासमोर येऊन एक कॉन्टेंट क्रिएशनचं अटेम्प्ट ट्राय करेन. बट हिअर आय एम. इट्स फर्स्ट टाइम टू एव्हरीथिंग. सो आज आज आय वॉज थिंकिंग की आता आपण एक चॅनलला स्टार्ट करूया. गुरुवार पण आहे आणि येस, जस्ट आय थॉट की आज स्टार्ट करूयात. माझं चॅनल खूप रॉ आणि ऑनेस्ट असणार आहे गाईज. फॉर द बिगिनिंग मला काहीच असं फॅन्सी ऑर लाईक ओव्हर द टॉप काहीच करणार नाहीये मी, बिकॉज ऑनेस्टली मला नाही आहे. हळूहळू प्रत्येक ब्लॉगमधनं मी डेफिनेटली ट्राय करेन की तुमच्यासमोर काहीतरी नवीन आणायचं आणि नवीन गोष्टी ट्राय करायच्या, जेणेकरून माझीही डेव्हलपमेंट होईल, माझेही स्किल्स बेटर होतील ॲट लाईक शूटिंग ऑर एडिटिंग, आणि तुम्हाला सुद्धा मजा येईल. मध्ये मध्ये आपण थोड्याशा गंमत गोष्टी आणि गप्पा करणारच आहोत. बट त्याच्याशिवाय तुमच्या सोबत मला एक फॅमिली क्रिएट करायची आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे ॲज इट इज. सो तुम्ही डेफिनेटली सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल. मला स्वतःला कुकिंग आणि शॉपिंग आणि बऱ्याच काही गोष्टी आवडतात. मी तुम्हाला डेफिनेटली ब्लॉग्समध्ये सांगत राहीन. सॉरी, थोडं ऊन गेलेलं आहे बिकॉज संध्याकाळची वेळ आहे. वारा मात्र छान येतोय. माझ्या फेसवर काहीच नाही. आय एम सॉरी गाईज, मी जसं सांगितलं तसं खूप रॉ व्हिडिओ आहे. बट जसं मी तुम्हाला सांगितलं, माझं चॅनल हे मराठीत आणि रॉ असणार आहे. मध्ये मध्ये इंग्लिश थोडं येईल बिकॉज कॉर्पोरेट हॅबिट्स नेवर गो रॉंग. सो ते थोडंसं मध्ये येईल. आणि हे मागे काय आहे? ओके, सॉरी. सो आज मी अपार्ट फ्रॉम दिस एक छोटंसं गेट रेडी विथ मी तुम्हाला दाखवणार आहे. बिकॉज माझी एक फ्रेंड येत आहे बँगलोरहून, संजीता. तिच्याशी पण तुम्हाला मी थोडंसं हाय हॅलो करून देईन संध्याकाळी. आम्ही डिनरला जातो आणि त्याचं मी फर्स्ट गेट रेडी विथ मी करणार आहे. आय लव्ह टू गेट रेडी, लाईक आय लव्ह टू ड्रेस अप. त्यामुळे ओके, वा, हे कसे तुम्ही करता? हॅट्स ऑफ टू ऑल द क्रिएटर्स. आम्ही युजली कॅमेराच्या बिहाइंड असतो आणि सांगतो की हा अँगल नको, ती फ्रेम नको, थोडासा असा पकडा, थोडासा तसा पकडा, तुमचे केस असे सेट करा. बट रिअली हॅट्स ऑफ की तुम्ही हे सगळं मॅनेज करताय. आणि माझा हात ऑलरेडी दुखायला लागलाय. सो वाव, नॉट द बेस्ट स्पॉट टू स्टार्ट ब्लॉगिंग बिकॉज खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे सध्या मुंबईमध्ये. बट एनिवेज, भेटू तुम्हाला गेट रेडी विथ मी मध्ये आणि संध्याकाळी पटेनपात. छान फेस वॉश करून घेतलेला आहे. सो मेकअपच्या पहिले थोडी स्किन क्लीन दिसेल. प्लीज लक्षात ठेवा, कधीही मेकअप करायच्या आधी फेस एकदम छानपणे फेस वॉशनी धुवून घ्या, क्लेन्स करून घ्या. मी तुम्हाला डेफिनेटली सांगेनच, माझे
फेवरेट मेकअप प्रॉडक्ट्स कुठले आहेत किंवा मी कुठले जास्त आता यूज करत आहे. स्किन केअर सुद्धा मी स्टार्ट करणार आहे. त्याची सुद्धा जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी जे सांगेन ते असं नाहीये की तुम्ही डेफिनेटली 100% यूज कराच, बट मला जे आवडतात किंवा मला असं वाटतं की ते तुम्ही ट्राय केले पाहिजेत ते मी प्रोडक्ट्स नक्की तुमच्यासोबत शेअर करेन वयात मेकअपकडे. काय थोडंसं असं उभं राहायला लागेल. वाव, मुंबईमध्ये इतकी हीट वाढलेली आहे ना. पहिले मी क्लेन्स करून घेतलंय, छान फेस वॉश करून घेतलाय, क्लेन्स करून घेतलाय. आता मी मॉइश्चरायझर लावते. प्लीज मॉइश्चरायझर स्किप करू नका, त्याने तुमची स्किन एकदम हायड्रेटेड राहते. सध्या मी हेच मॉइश्चरायझर वापरते, बाथ अँड बॉडीचं. फेस आणि बॉडी मॉइश्चरायझर हे थोडंसं छानपैकी स्किनमध्ये अब्झॉर्ब होऊ द्या. ओके, आता युजली मी ह्याच्यानंतर प्रायमर लावते आणि त्याच्यानंतर मेकअप बेस स्टार्ट करते. बट अनफॉर्च्युनेटली आज मी घाईघाईत माझा मेकअप पाऊच विसरलेले आहे. मध्ये हे माझं माहेर आहे, मी दुसरीकडे राहते, पण तिकडनं येताना आज मी माझा मेकअप पाऊच घरीच विसरून आली आहे. सो आता मी सध्या मॉइश्चरायझरच्या नंतर डिरेक्टली फाउंडेशन लावणार आहे. मला युजली मेकअप खूप सटल आवडतो, जास्त केकी किंवा जास्त हे आता सेट झालंय. मॉइश्चरायझर झाल्यावर ॲटलिस्ट लाईक 30 सेकंड्स थांबा, बिकॉज तुम्ही जर थोपत राहिलात लेअरवर लेअर तर फर्स्टली मेकअप सेट पण नाही होणार आणि सेकंडली चांगलं पण नाही दिसणार, आणि मेन इम्पॉर्टंट स्किनला पण चांगलं नाही आहे. पोर्स नीट वॉश करून घ्या, क्लीन करून घ्या, जेणेकरून तुमचे पोर्स ओपन असतील तर त्याच्यामध्ये क्रीम किंवा एक्स्ट्रा प्रॉडक्ट राहणार नाही. आणि मेकअप झाल्यावर झोपायच्या आधी प्लीज वॉश करून झोपत जा. एव्हरीबडी नोज दॅट. ओके, आता मी घेते फाउंडेशन. माझं फाउंडेशन लाईक आय कीप ऑन स्विचिंग, बट सध्या माझं मेबलिन फिट मी फाउंडेशन मला थोडं सूट करतं आहे. अदरवाईज मी आणखीन 1-2 फाउंडेशन्स ट्राय केले ज्याने मला ब्रेकआउट झालेले. ओके, आता काही काही लोक बोलतात की हाताने अप्लाय करू नका, इट्स नॉट हायजेनिक किंवा हे. आय कम्प्लिटली अग्री. मी युजली हेवी मेकअप किंवा फंक्शनल मेकअप असेल तर ब्रश किंवा काय बोलतात त्याला, स्पॉन्ज स्पॉन्ज यूज करते. बट सध्या लाईक आय टोल्ड यू खूप कमी गोष्टी असल्यामुळे आणि मला खूपच जास्त साधा मेकअप हवा आहे, त्याच्यामुळे मी फक्त फिंगरनी फाउंडेशन सेट करणार आहे. थोडंसं आपण सॉरी, माझ्या इथे मिरर आहे, सो मी मिररमध्ये बघते सो दॅट जे हेंजेस जे गॅप्स आहेत मध्ये, जे अनइव्हन जागा आहेत फेसवर, जसे तुमचे कॉर्नर ऑफ द आईज किंवा पापण्यांच्या वरती किंवा नोजच्या खाली किंवा चिनच्या मध्ये, तिकडे सुद्धा प्रॉडक्ट इव्हनली अप्लाय करा, नाही तर कलर डिफरन्स लगेच कळून येतो. ओके, हे झालंय. आता आय एम गोईंग इन विथ लिप कलर. लिप कलर पण मला खूप डार्क नाही आवडत, सो मी युजली 2 लिपस्टिकचं कॉम्बिनेशन लावते, मेबलिन आणि रस. ओके, उलट दिसते. वाव, सॉरी माझा व्हिडिओ कट झाला. ओके, प्लीज.
थोडंसं ब्लेंड. प्रोडक्ट नेहमी हातावर घेऊन लावा, बिकॉज हे जर का तुम्ही स्किनला टच केलं तर ते तुम्ही तुमच्या लिपला परत टच नाही करू शकत. प्लीज प्लीज ह्या बेसिक गोष्टी टेक केअर करा, बिकॉज त्यांनी खूप स्किन प्रॉब्लेम्स, ॲक्ने वाढू शकतात. आणि आय विल नॉट सजेस्ट ओनली फॉर यू टू डू दिस. आता मला थोडीशी घाई आहे आणि थोडेसे लिमिटेड रिसोर्सेस आहेत म्हणून मी हे करते. बट युजली प्लीज यूज ब्लश किंवा चीक टिंट. आता हाच हात ना मी थोडासा डोळ्यावर पण लावणार आहे, टू गिव्ह इट थोडा बॅलन्स्ड लुक. युजली मी इव्हनिंगमध्ये थोडासा न्यूड आणि ब्राऊन टोनकडे मेकअप करते. बट आज सिन्स माझ्याकडे काहीच अवेलेबल नाही आहे, आय एम गोइंग फॉर द पिंकिश ब्लशी. आउच. ओके, थोडेसे ब्लू ड्राय केले की नाव जाते. ओके, टेल मी कसं वाटतंय माझं एकदम एकदम बेसिक आणि 10 मिनिट्स लुक. मी तुम्हाला डेफिनेटली नेक्स्ट टाइम माझा हेवी ड्युटी मेकअप दाखवेन, जेव्हा मी साडी किंवा काहीतरी ट्रेडिशनल एथनिक काहीतरी वेअर करेन. सो मी ते तुम्हाला दाखवेन नेक्स्ट टाइम. आणि आता आपण व्हिडिओ डिनरला. हाय, सो ही आहे संजीता. खूप सॉरी, हेडकट झालं. संजीता आता जस्ट बँगलोरला शिफ्ट झाली आहे, मोठ्या ब्रँड मध्ये काम करते. सो शी इज अर्निंग बक्स बक्स. What earning? Earning bucks. I don't know that word is the amount. I got scared. Not yet, maybe one day. Yeah. मला उगाच व्हायरल करायचं असेल तेव्हा मी असं काहीतरी इन्फॉर्मेशन लीक करेन. So I'm good. All the best for your vlog. Thank you. Very sweet. हॅलो, नमस्कार. काल मी व्हिडिओ एंड करायला विसरले. काल रात्री थोडासा लेट झाला, सो मी घरी येऊन लगेच झोपले. इट्स ओके, फर्स्ट व्हिडिओ आहे, सो छोट्या छोट्या चुका होत आहेत. पण असेच सपोर्ट करत राहा मला. माझ्या चुकांमधून मी डेफिनेटली लर्न करेन आणि ती नेक्स्ट टाइम परत रिपीट नाही होणार. असेच भरपूर व्लॉग्स घेऊन तुमच्या समोर यायचं आहे मला. हा छोटासा बेसिक व्लॉग होता, बट आपण खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. खूप काही हॉल्स, खूप काही प्रॉडक्ट रिव्ह्यूज करणार आहोत. मी आता सध्याच एक स्किन केअर किट मागवलेलं आहे. लाईक मी थोडंसं रिसर्च करून माझ्या स्किनसाठी एक स्किन केअर किट क्रिएट केला आहे, क्युरेट केला आहे. सो तो सुद्धा मी अपकमिंग व्लॉग्समध्ये घेऊन येईन तुमच्यासोबत. आणि कालच मी थोडेसे कपडे शॉपिंग केलं आहे, सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तो सुद्धा एक मोठा हॉल असणार आहे. सो स्टे ट्यून्ड. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी डेफिनेटली दाखवेन की मी काय परचेस केलं आहे. खूप कॉर्ड सेट्स आहेत, खूप मस्त मस्त कॉर्ड सेट्स आहेत मिंत्रा आणि झुडिओवर. वेस्ट साईडमध्ये खूप छान कलेक्शन आलं आहे. सो अशा काही गोष्टी मिक्स अँड मॅच करून मी भरपूर काही गोष्टी घेतल्यात. सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कॉमेंट डेफिनेटली करा की तुम्हाला अजून माझ्याकडनं काय बघायला आवडेल. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. त्यानेच आपली फॅमिली मोठी होणार आहे. आणि असंच प्रेम देत राहा, असेच ब्लॉग्स बघत राहा. माझा ब्लॉग युजली आय थिंक मी संडे किंवा मंडेला पोस्ट करेन. लेट्स सी कसं टाईम परमिट करते. जॉबसुद्धा आहे, सो मे बी सॅटर्डेला शूट करून संडेला एडिट करेन व समथिंग. सध्या माझे एडिट्स थोडेसे सांभाळून घ्या, बिकॉज आय एम स्टिल अ बिगिनर. हळूहळू एडिट्स पण छान होतील, हळूहळू व्लॉग्स पण छान होतील आणि शॉर्ट अँड क्रिस्प ठेवायला मी खूप प्रयत्न करेन. शॉर्ट्स पण टाकणार आहे. जे मी आता कपडे घेतले त्याचं स्टायलिंग व त्याची ज्वेलरी मॅच वगैरे सगळं तुम्हाला दाखवेनच. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि खूप प्रेम करत राहा. खूप मजा करूयात आपण. टेक केअर, सी यू, बाय बाय.